11 डिसेंबर 2025 म्हणजेच आंतरराष्ट्रीय पर्वत दिनानिमित्त गिरीप्रेमी या पुण्यातील गिर्यारोहण क्षेत्रात काम करणाऱ्या अत्यंत नावाजलेल्या संस्थेमार्फत हिमनदी या विषयावरती कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं. ह्या कार्यक्रमामध्ये हिमनदी या क्षेत्रामध्ये काम करणारे विविध मान्यवर यांनी आपला अभ्यास व आपले विचार सर्वांसमोर प्रस्तुत केले. पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये विद्यार्थी ते भूगर्भशास्त्र या विषयातील PhD असा अत्यंत प्रेरणादायी प्रवास प्राचार्य डॉक्टर नितीन करमळकर यांनी पूर्ण केला. राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर 30 पेक्षा जास्त शोध निबंधांच्या माध्यमातून त्यांनी आपल्या अभ्यासाची खोली सर्वांसमोर ठेवलेलीच आहे. तर हिमनदी या विषयावरील त्यांचे मार्गदर्शनपर विचार आपण या भागामधून जाणून घेऊयात. नमस्कार. आंतरराष्ट्रीय पर्वत दिनाच्या सर्वांना शुभेच्छा. आणि गिरीप्रेमीतर्फे हा जो अत्यंत स्तुत्य उपक्रम त्यांनी आज ठेवलेला आहे. खरं म्हणजे गिरीप्रेमी म्हणजे माउंटेनिअरिंग इथपर्यंतच मला नेहमी वाटायचं की त्यातलं ट्रेनिंग चालतं, पण आता ते युनिव्हर्सिटीकडे निघाले रिसर्च वगैरे तर त्याच्याबद्दल त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी सुद्धा शुभेच्छा. साधारणपणे शिक्षकाला बोलायला दिलं की तो 50 मिनटाच्या थांबत नाही. ते कांदेकरांनी दाखवून दिलं. पण मी शिक्षकानंतर कुलगुरू झालो होतो, म्हणजे 10 मिनटात मी संपेन. तर साधारणपणे हा जो संपूर्ण विषय आहे हा अत्यंत मल्टीडिसिप्लिनरी आहे. या सायन्सला ग्लेशिओलॉजी म्हटलं जातं आणि ह्याच्यामध्ये फिजिक्सपासून केमिस्ट्रीपासून बायोलॉजीपासून जिओलॉजी सेस्मॉलॉजी सगळ्या गोष्टीचं इंटिग्रेशन त्याच्यामध्ये आहे. आणि याच्यामध्ये याचा इम्पॉर्टन्स जो आहे, शेवटी हिमालय म्हटलं की ही एक अधिवास आहे, एक इकोसिस्टीम आहे. एखाद्या गोष्टीचा जर फरक पडला तर संपूर्ण त्या इकोसिस्टीमवर फरक पडत असतो. त्यामुळं तिथली बायोडायव्हर्सिटी असेल, तिथलं जे लिव्हिंग आहे, लोकं राहणारी आहेत त्यांच्या जीवनावरचा परिणाम असेल, पाणी जे मोठ्या प्रमाणात ग्लेशियरच्या मेल्टनं होतं त्याच्यामुळे खाली आपल्याकडे येणाऱ्या नद्यामध्ये पाणी वाढतं आहे. मग त्याच्यामध्ये होणारे परिणाम म्हणजे सी लेवल राईज म्हणून जो प्रकार आहे, म्हणजे असं म्हटलं जातं की साधारणपणे जो हा जर कंटिन्यू राहिला तर मुंबई राहणार नाही कदाचित, किंवा मद्राससारखा जो भाग आहे तो जे कोस्टल एरियामधले जे सिटीज आहेत त्या निम्म्यापेक्षा जास्त सबमर्ज होतील. तर हा संपूर्ण त्याच्या या सर्व अभ्यासातून प्रगट झालेल्या ह्या गोष्टी आहेत आणि त्यामुळे हा अभ्यास महत्त्वाचा आहे. आणि त्याच्यामध्ये अनेक गोष्टी ज्याच्यामध्ये आपण म्हणतो की क्लायमेट प्रिडिक्शन पुढच्या 20 वर्षामध्ये काय होणार आहे ते कळलं जातं. त्याचबरोबर पास्ट क्लायमेट काय होतं त्याचाही अभ्यास केला जातो. ह्याच्यामध्ये एक अत्यंत चांगल्या प्रकारची गोष्ट म्हणजे ही साधारणपणे 1 किलोमीटर थिक किंवा त्यांनी सांगितलं की ॲक्युम्युलेशन होत जाय तर रेट ऑफ ॲक्युम्युलेशन, रेट ऑफ डिप्लिशन, नंतर कोअर घेऊन बेसिकली केव्हा साधारणपणे हा अस्तित्वात आला आणि त्याच्यामध्ये क्लायमेटिक चेंजेस मागच्या काळात काय घडलेले ते सुद्धा त्यातनं आपण समजू शकतो. त्यामुळं प्रेझेंट इज अ की टू द पास्ट असं जिओलॉजी म्हटलं जातं. आणि त्यामुळं आत्ता जे चाललेलं आहे त्याच्यावरून मागे काय घडलेलं आहे तेही कळतं आणि त्याचा उपयोग करून पुढच्या काळात काय होणार आहे त्याचाही अभ्यास केला जातो. त्यामुळे ही अत्यंत मला असं वाटतं की महत्त्वाची अशी डिसिप्लिन आहे ज्याच्यामध्ये बेसिकली माउंटेनिअरिंग व्यतिरिक्त हा जो संपूर्ण अभ्यास चाललेला आहे. आज आपण बघितलं की हिमालयामध्ये साधारणपणे मी पहिली माझी भेट जी केली ती माझ्या PhDसाठी मी रिसर्च स्टुडंट होतो. आता 65 वर्षाचा आहे मी. त्यामुळं पहिली जेव्हा गेलो होतो त्यावेळी 32 वर्षाचं होतो. तर ती साधारण 30-32 नाही 27-28 वर्षाचं होतं. आणि त्यावेळेला मी गेलो होतो, पहिल्यांदा गेलो होतो द्रासला आणि ती वेळ असेल 1985चं द्रास जे मी पाहिलं होतं त्यावेळेला त्याच्या आधीचे विंटरमधलं सगळ्यात मिनिमम टेम्परेचर रेकॉर्ड केलं होतं नेक्स्ट टू सायबेरिया, सेकंड कोल्डेस्ट प्लेस इन द वर्ल्ड आफ्टर सायबेरिया, -85 डिग्री सेंटीग्रेड होतं साधारणपणे विंटरमध्ये. तसा विंटर नंतर कधी इथं या भागात आलेलं नाही. म्हणजे दॅट्स इंडिकेट्स की क्लायमेट चेंज किती रॅपिडली होते वगैरे. मग आणि त्यावेळेला जी तिथली वस्ती होती तर त्यावेळेला मला आठवते की मी जेव्हा त्यावेळेला मुळात आपण जेव्हा जायचो तिथे त्या काळामध्ये अशी हे होती की तुम्हाला इनर एरिया परमिशन काढून जावं लागायचं. आजच्यासारखे टुरिस्ट वगैरे हा प्रकार नव्हता तिथे. मिलिटरीची परमिशन घेऊन तुम्ही जायचं आणि सदर्न कमांडचं मेन ऑफिस पुण्यामध्ये असल्यामुळं मला आठवते की त्यांची परमिशन घेऊन, त्यामुळे तर राहायलासुद्धा हॉटेल वगैरे प्रकार काही नव्हता.
तुम्हाला आर्मीबरोबरच राहावं लागायचं आणि त्यांच्या इतके स्ट्रिक्ट आणि स्ट्रिंजंट वॉर्निंग असायचे की साधारणपणे सकाळी 5ला ते लात मारूनच उठवायचे आणि साधारणपणे 12:30-1 नंतर मी परत नाही आलो तर गाड्या फिरायला लागायच्या. कारण त्याच्यामध्ये बेसिकली एक काली बिमारी म्हणून म्हणतात की फ्रॉस्ट बाईट वगैरे होतात आणि माणूस मरतो पटकन. तर त्या ह्यानं ती सगळी काळजी घ्यायची वगैरे. आणि द्रास जी एरिया आहे, द्रास कारगिल बेसिकली व्हेरी क्लोज टू दी पाकिस्तान बॉर्डर, म्हणजे जे कारगिल वॉर घडलं ती संपूर्ण जो हिल रिजन आहे तिथे मी काम केलेलं आहे ते. आणि तिथं महत्त्वाचं एक डिपॉझिट मिळतं, क्रोमाईट म्हणून जे मिनरल मिळतं तिथे मोठ्या प्रमाणात तिथे मिळतं. पण त्याचं इकॉनॉमिकली व्हायबल नाही, कारण एक तर डिस्टन्स प्रचंड लांब आहे, दुसरं कंडिशन्स व्हेरी हार्श आहे, मायनिंग इज व्हेरी डिफिकल्ट. पण त्याच्याबरोबर आणखीन काही चांगली गोष्टीच आहेत. आणि जे कार्बन उत्सर्जनाच्या बाबतीत मी म्हटलं जातं की मुळामध्ये तिथे वीज हा प्रकारच नव्हता. त्यामुळे साधारणपणे डिझेलवर त्यांची इलेक्ट्रिसिटी जनरेट होते. 5-5:30 वाजल्यापासून डिझेलचे मशीन सुरू होतात आणि 7-7:30-8ला ते बंद करतात. हे अगदी लेपर्यंत चालायचं, मिलिटरीची संपूर्ण एस्टॅब्लिश. त्या दृष्टीने एक पर्यावरणाचा विद्यार्थी म्हणून आपल्याला काय करता येईल, तर एक तिथे आणखी चांगला प्रकार आहे की चुमातांग म्हणून एक छोटंसं गाव आहे, त्याला पोगा व्हॅली म्हणतात. आणि त्या व्हॅलीमध्ये हॉट स्प्रिंग्ज आहेत आणि जिथं ज्याचं टेम्परेचर साधारणपणे सरफेसला तुम्ही जेव्हा मेजर करतात जेव्हा 100 डिग्रीच्या आसपास आहे, 100-105 वगैरे आहे, तर त्याचा आपल्याला वीज निर्मितीसाठी उपयोग करता येईल का, हे माझं जवळजवळ 25 वर्षाचं स्वप्न होतं. आम्ही अनेक प्रयत्न केले त्यावेळेला तिथल्या चीफ मिनिस्टरला, कारण त्यावेळेला ते संयुक्त होतं. त्यामुळे अब्दुल्लांचे वडील झालं, मुलगा झाला, सगळ्यांना भेटलो, काही फरक नाही पडला. मिलिटरीला भेटलो, काही फरक नाही पडला. असं करत करत शेवटी पर्रिकर जेव्हा डिफेन्स मिनिस्टर झाले तर त्यावेळेला 1 इंचानं ते पुढं गेलं. मी कोल्हापूरचा आहे, कोल्हापूरला रंकाळ्याच्या शेजारी एक नंदी आहे, तो म्हणतात की तो एक गहूवर पुढं जातो आणि तिळभर मागे येतो. तो प्रकार त्यावेळेला घडला. त्यांच्या पर्रिकरांनी नेलं पुढं सगळं, पण पर्रिकर लवकर गेले आणि त्यामुळे तो पुन्हा प्रोजेक्ट तसाच पडला. मग त्यानंतर ONGC एनर्जी सेंटर, ONGCलाही कळलेलं आहे की ऑइल काय फार दिवस चालणार नाही, त्यामुळे अल्टरनेटिव्ह एनर्जी सोर्सेसमध्ये ते काम करतात मोठ्या प्रमाणात. आणि त्याच्यामध्ये त्यांनी जिओथर्मल एनर्जी म्हणजे हॉट स्प्रिंगच्या माध्यमातून आपल्याला एनर्जी बनवता येईल का वगैरे. आणि मला सांगायला आनंद वाटतो की आम्ही पहिला प्रयोग 3 वर्षापूर्वी केला. मग ते पर्यावरणाबरोबरच सगळ्यात त्याचे रक्षक म्हणण्यापेक्षा भक्षक जे आहेत ते पर्यावरणवादी आहेत. काय बऱ्याच वेळा ते जे हे काही म्हणतात ना, काय ॲक्टिव्हिस्ट असतात ते खूप दंगा घालतात पहिला. तर आम्ही तिथे ते काम करत असताना थोडासा एक ब्लास्ट झाला आणि त्या ब्लास्टमुळं इथल्या पर्यावरणाला धोका वगैरे, वांगचूक वगैरे हे सगळे येऊन त्यांनी बंद पाडलं ते. पण हळूहळू आम्ही त्यांचं मत परिवर्तन केलं आणि मला असं वाटतं की त्या संपूर्ण रिजनला पुरेल इतकी इलेक्ट्रिसिटी याच्यातून जनरेट होईल. प्रोटोटाईप जो आहे तो एस्टॅब्लिश झाला मागच्या वर्षी आणि यावर्षीपासून त्याची इलेक्ट्रिसिटी जनरेशन सुरू होईल हॉट स्प्रिंगच्या माध्यमातून. हे इनिशियली जो प्रोटोटाईप केला तो ONGC एनर्जी सेंटरने केला आणि नंतर आता घाऊक प्रमाणात करायचं म्हटलं की कुठल्या तरी प्रायव्हेट एजन्सीला द्यावं लागतं, तर ती तिथे एस्टॅब्लिश झाली. सांगायचं काय की अशा या एरियामध्ये बेसिकली पर्यावरणपूरक गोष्टी आपण काय करू शकतो. जसं प्राचीनी तिच्या त्या ॲपमधनं आपल्याबद्दल सगळ्यांना एक संवेदना निर्माण केलेली आहे, सेन्सिटायझेशन केलेलं आहे, ज्याच्याकरून अनेक लोक त्याच्यात. पण आपण जे सायंटिफिक कम्युनिटीमधले लोक आहेत ते आपण काय करू शकतो, तर त्या दृष्टीने छोट्या छोट्या गोष्टी आहेत. चुमातांग काय खूप संपूर्ण काय लेहला अख्ख्या वीज मिळेल असं नाही, पण मिलिटरी एस्टॅब्लिशमेंट आहे आणि बेसिकली महत्त्वाची आहे. कारण आपल्या नेबर जो आहे तो आपल्याला माहिती आहे कशा प्रकारचा आहे आणि त्यामुळं सतर्कता राहण्याच्या दृष्टीनं ती जी एस्टॅब्लिशमेंट आहे त्याला पूरक काय आपण गोष्टी देऊ शकतो, तर त्या पर्यावरणपूरक म्हणजे इलेक्ट्रिसिटी आपण काय देऊ शकतो. आणि त्या दृष्टीनं एक छोटासा आपला प्रकार होता आणि तो आपण सुरू केलेला आहे. खरं सांगायचं म्हणजे ग्लेशिओलॉजीमध्ये काम करणाऱ्या अनेक संस्था आहेत. सासे म्हणून एक मोठी संस्था आहे, पुन्हा ही एस्टॅब्लिशमेंट जी आहे ते DRDOची आहे आणि ज्याच्या माध्यमातून विविध गोष्टींचा अभ्यास केला जातो. सॅटेलाईट इमेजरी ज्यांनी मगाशी कांदेकरांनी बऱ्याच दाखवल्या, ज्याच्या माध्यमातून तिची रिट्रीट ॲडव्हान्समेंट या गोष्टी आपण हे करतो. मी ANRF म्हणजे अनुसंधान नॅशनल रिसर्च फाउंडेशन जे मोदींनी गेल्या वर्षी डिक्लेअर केलं, ज्याच्या माध्यमातून इंडस्ट्री आणि अकॅडमी यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणाचं फंडिंग रिसर्चसाठी जे उपलब्ध करून गेलेलं आहे.
तर त्याची जी प्रपोजल्स येत आहेत सध्या, मला आनंद वाटला की मी त्याच्यामध्ये आहे इन्वॉल्ड असेसमेंटसाठी म्हणून. तर मेजॉरिटी प्रपोजल जी येते ती ग्लेशियर्सवर येत आहेत. म्हणजे सियाचीनचे रिट्रीटपासून, सियाचीन ग्लेशियर सगळ्यात जे मोठं आहे त्याच्या रिट्रीटपासून त्याची ॲडव्हान्समेंट किंवा कुठल्या बाजूला कमी होतं आहे, काय त्याच्यावर बदल घडणार आहेत, ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करण्यासाठी मोठ्या प्रमाणाचं फंडिंग जे आहे आज उपलब्ध झालेलं आहे. आणि त्याच्या माध्यमातून अनेक रिसर्च प्रोजेक्ट सध्या त्याच्यावर काम करत आहेत. अनेक साधारणपणे संशोधक त्याच्या बाबतीत काम करत आहेत. मला आनंद वाटला की गिरीप्रेमींनी आमच्याबरोबर सुरुवात केली. आमच्याबरोबर म्हणून आम्ही त्यांच्याबरोबर सुरुवात केली. ते माझ्याकडे जेव्हा आले ते म्हणाले की माउंटेनिंगमध्ये आपण डिग्री करू. तर डिग्री वगैरे तो म्हणजे 4 वर्ष 3 वर्ष शिक्षक म्हटले की सगळं ते क्रेडिट 3 वर्ष 4 वर्ष. आता NEPमध्ये असं झालं आहे की तुम्हाला 100 क्रेडिट कुठूनही घ्या, तुम्हाला डिग्री मिळेल. इतकं सोपं करून टाकलं. म्हणजे 120 क्रेडिटची डिग्री, त्यातले 50 क्रेडिट तुम्ही पुण्यातनं घ्या, उरलेले 50 कुठूनही घ्या. आणि त्यामुळं ते शक्य होते. आता मगाशी सांगितले 2 क्रेडिटचा कोर्स त्यांनी कोणासाठी सुरू केलेला आहे. तर मला असं वाटतं हे फक्त म्हणजे माउंटेनिंग पुरतं मर्यादित नाही, पण त्याच्या असोसिएटेड ज्या गोष्टी त्या करतात, जे गंगाचा जो त्यांचं एक्सपिडिशन होतं आणि त्यावेळेला ते माझ्याकडे आले होते आणि कांदेकरांना जे जिओग्राफीची असल्यामुळे म्हटलं आपण त्याच्यात छोटासा आपला खारीचा वाटा आपण देऊ शकू का, आणि त्या पद्धतीनं ती सुरुवात झाली. आणि मला असं वाटतं की त्यानंतर त्यांनी ते कंटिन्यू केलेलं आहे. जवळजवळ अर्धा तास ते बोलले की काय प्रकारचं काम सुरू आहे त्याच्या बाबतीत वगैरे. मग तर मला असं वाटतं की प्रत्येकानं ज्या पद्धतीनं आपल्याला काही कॉन्ट्रीब्यूट करता येईल त्या पद्धतीनं आपण केलं पाहिजे. आणि जेणेकरून क्लायमेट चेंज हे मी म्हणतो की हे अटळ आहे, हे काय आपण थांबू शकणार नाही. आपला छोटासा प्रयत्न चालला आहे आणि पृथ्वीनं तिच्या संपूर्ण इव्होल्युशनमध्ये अनेक वेळा क्लायमेट चेंज अनुभवलेलं आहे. आपण म्हटलं हे आजूबाजूला पुण्याच्या आजूबाजूला जो काळा खडक मिळतो, ज्याला आपण बेसाल्ट म्हणतो, हे डेक्कन व्होल्कॅनिसिटी जी झाली तर त्याच्यामध्ये जे क्लायमेट चेंज झालं तर त्याच्यामुळे डायनोसॉरसारखे मोठे रेप्टाईल्स वगैरे संपले वगैरे. याचा मोठा परिणाम जे काय होत असतं की बायोडायव्हर्सिटी मोठ्या प्रमाणात होतो. समुद्रामध्ये जे काय जीवसृष्टी आहे किंवा समुद्राबाहेरची जीवसृष्टी आहे त्यांचे स्पीसीज एक्सटिंक्ट होतात. हा एक महत्त्वाचा बदल होऊ शकतो. आणि छोट्या म्हणजे टेम्परेचरसुद्धा क्लायमेट चेंज होतं. आता अलीकडे आपण बघितलं की साधारणपणे इथिओपियाचा एक व्होल्कॅनो इरप्ट झाला आणि त्याच्यानंतर एक एव्हिएशन आपलं बरेच दिवस काही भागातलं इवन इंडियातलं सुद्धा स्टॉप झालं होतं. याचं कारण म्हणजे त्यातनं जी मोठ्या प्रमाणात राख फेकली जाते तर राखेचा साधारणपणे एक लेअर तयार होतो आणि त्या लेअरच्या माध्यमातून बेसिकली त्याचा फरक संपूर्ण एव्हिएशन इंडस्ट्री होतो. तुमची मशीनं म्हणजे इंजिन बंद पडून केव्हाही ॲक्सिडेंट होऊ शकतात. ते इतके त्याच्यात पॉवरफुल असतं. त्यामुळे क्लायमेट चेंज फक्त ग्लेशियरपुरतं मर्यादित, अनेक माध्यमातून क्लायमेट चेंज घडत असतं. छोट्या ज्या ॲक्टिव्हिटी, आईसलंडचा जेव्हा व्होल्कॅनो साधारणपणे इरप्ट झाला 2011ला, तुम्हाला आठवत असेल, त्यावेळेला अख्खा युरोप जवळजवळ 10 दिवस संपूर्ण थांबला होता. तर अशा ह्या ज्या गोष्टी आहेत ह्याचा अभ्यास हा तितकाच गरजेचा आहे. आणि क्लायमेटच्या बाबतीत फक्त हा इफेक्ट काय होतो ते दिसण्याचं माध्यम हे ग्लेशियर्स आहे, पण त्याच्या व्यतिरिक्त अनेकविध नॅचरलसुद्धा फिनॉमिनन होत असतात ज्याच्या माध्यमातून क्लायमेट चेंज होतं. आणि त्यामुळं पर्यावरणाच्या बाबतीत त्या काळामध्ये MSc पर्यावरणशास्त्र वगैरे निर्माण झालं. मी आत्ता एक प्रपोजल DSTला दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये क्लायमेट चेंज अँड ॲडॅप्टेशन असं आपण डिग्री कोर्स सुरू करू, ज्याच्या माध्यमातून जो ह्युमन रिसोर्स लागणार आहे आपल्याला पुढच्या काळासाठी. आणि मला आनंद वाटतो की प्रिन्सिपली दे ॲक्सेप्टेड इट 4-year डिग्री प्रोग्राम. इट वुड बी रन इन पार्टनरशिप, इन कोलॅबरेशन विथ द मिनिस्ट्री ऑफ अर्थ सायन्सेस. फंडिंग टू द ट्यून ऑफ अबाउट त्यांनी 50 कोटी आम्हाला दिलेले आहेत. म्हणजे आश्वासन दिले, अजून ते हातात यायचं आहे. पण अशा प्रकारचे कोर्सेसची सुद्धा गरज आहे ज्याच्यामध्ये बेसिकली फक्त, आणि हा कोर्स अत्यंत मल्टीडिसिप्लिनरी असणार आहे, ज्याच्यामध्ये ॲग्रिकल्चर, बायफसारख्या ज्या संस्था आहेत काम करत आहेत की क्लायमेट रेझिलियंट क्रॉप्स कशी असली पाहिजेत, आज जे अनेक प्रकार घडताना दिसत आहेत, तर त्याच्या माध्यमातून हे सगळ्या गोष्टींचा अभ्यास आणि त्या दृष्टीनं आपली तयारी ती अत्यंत असणं गरजेचं आहे. त्यामुळे क्लायमेट चेंज आपण थांबवण्याचा जरूर प्रयत्न करू, पण पृथ्वी आहे आणि पृथ्वी त्याची काळजी निश्चित घेत असते. तुम्ही जास्त मस्ते केलं की एक थाळ फ्लड करून सगळं संपून टाकते वगैरे. पण हे जे प्रकार होत आहेत उत्तराखंडमध्ये झालेले, जे काही मोठ्या प्रमाणात जो
क्लाउड बस असेल किंवा लेह लडाखमध्ये कधी पावसाचं प्रमाण नव्हतं. लेह लडाखमध्ये आज तुम्ही गेल्यानंतर मोठं टुरिझमच्या दृष्टीनं बरेच लोक जातात. तुम्ही जर पाहिलं तर 25-30 वर्षात मला जाणवलेला फरक म्हणजे झाडं, प्रचंड प्रमाणात झाडं आलेली आहेत. ही कधीही नव्हती. ते बोडके डोंगर होते. इतकी हिरवळ येणं म्हणजे ऑक्सिजनचं पर्सेंटेज वाढलं आणि त्याच्यामुळं पुन्हा क्लायमेटमध्ये मोठा चेंज होत असतो. त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टी आपण करत असताना आपल्या दृष्टीनं आमचा ऑक्सिजन महत्त्वाचा आहे म्हणून झाडं लावली, पण त्याचा विपरीत परिणाम हा इकोसिस्टमवर होत असतो. तर ह्या जसं प्राचीनी सांगितल्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, ह्याच्यावरही सुद्धा कुठ्यात आपण जर काही प्रमाणात त्याला प्रतिबंध करू शकलो तर मला असं वाटतं की त्या दृष्टीनं सुद्धा एक तो महत्त्वाचं पाऊल ठरू शकेल. प्रेमीने हा जो उपक्रम राबवलेला आहे त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा. मी आधीच सांगितलं होतं मी जास्त वेळ घेणार नाही. थांबतो. धन्यवाद.